हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. PSI, STI आणि ASO तसेच ग्रुप सीचा पण बघणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण ASO प्रिलिम एक्झाम 2012चे क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर त्यामधील काही क्वेश्चन आपले प्रिव्हियस लेक्चरमध्ये झालेले आहे. तर ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी PIQ सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि किती प्रश्न रिपीट झालेले आहे ते पॉईंट तुमचे या PIQ सीरीजमधून नक्कीच कवर होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला MPSC नोट्स अपडेट हवे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पायरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत मित्रांनो व्हिडिओ शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आजचा. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान रेल्वे गाडी कोणती आहे? तर ऑप्शन आहे गोपाळ शताब्दी, मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेस, थर्ड दुरांतो, फोर्थ आहे डेक्कन क्वीन. तर मित्रांनो, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान रेल्वेगाडी कोणती आहे? तर ती मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस आहे. तर ऑप्शन सेकंड हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते? तर ऑप्शन आहे 2, 10, 12 आणि 8. तर मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर 12 सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात? तर ऑप्शन आहे, विधान काय दिले आहे, हवे तितक्या वेळा, बी वर्षातून जास्तीत जास्त 4 वेळा, सी 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यांपेक्षा अधिक नको आणि डी आहे 2 बैठकीतील अंतर 4 महिन्यापेक्षा अधिक नको. तर मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात? तर हव्या तितक्या वेळा, म्हणजे ए ऑप्शन विधान बरोबर आहे. बी वर्षातून जास्तीत जास्त 4 वेळा, तर हे विधान चुकीचं आहे. सी 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यापेक्षा अधिक नको, तर सी हे विधान बरोबर आहे. डी 2 बैठकीतील अंतर 4 महिन्यापेक्षा अधिक नको, तर मित्रांनो डी हे विधान चुकीचं आहे. तर यानुसार आपले योग्य आन्सर कोणते आहे? तर ए आणि सी. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो? तर विधान काय दिले आहे? ए आहे 5 वर्ष, बी राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, सी राज्यपालांची इच्छा असेपर्यंत आणि डी मुख्यमंत्र्यांची इच्छा असेपर्यंत. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर काय आहे? राज्यपालांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो, परंतु असे घटनेत नमूद केलेले नाही आहे. बी राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. तर मित्रांनो, राष्ट्रपतींना जर 5 वर्षाच्या आधी पण राष्ट्रपती राज्यपालांना पदच्युत करू शकतात. तर ए आणि बी हे विधानं बरोबर आहेत. तर यानुसार आपले फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? तर ऑप्शन आहे 1969, 1951, 1975 आणि 1976. तर मित्रांनो, भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी करण्यात आलेला आहे? तर तो 1976 साली. तेव्हा इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणता दिवस जगात मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे 2 ऑक्टोबर, 15 ऑगस्ट, 15 मार्च आणि 4 आहे 10 डिसेंबर. तर मित्रांनो, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिन हा साजरा केला जातो. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? तर ऑप्शन आहे 1950, 1952, 1955 आणि 1958. तर मित्रांनो, संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला होता? तर तो 1955ला. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाबाबत काय खरे नाही? तर चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर ए आहे, या अधिनियमाला महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 म्हणतात. बी तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. सी तो ग्रेटर मुंबईला लागू नाही. तर मित्रांनो, यापैकी कोणते विधान खरे नाही महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाबाबत विधानं? तर यापैकी तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. तर बी हे विधान चुकीचे आहे. आणि आपल्याला काय खरे नाही म्हणजे चुकीचेच विधान कोणते आहे ते ओळखायचे आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर ऑप्शन आहे 72वी, 73वी, 74वी आणि 75वी. तर मित्रांनो, 73व्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थांचे स्वशासनाच्या संस्था असे वर्णन आहे? तर ऑप्शन आहे 73वी घटना दुरुस्ती, मूलभूत हक्क, उद्देशपत्रिका आणि राजनीतीची मार्गदर्शक तत्त्वे. तर मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कोणता भाग आहे जो ज्यात पंचायत राज संस्थांचे म्हणजे स्वशासनाची संस्था असे वर्णन केले आहे? तर ते आहे राजनीतीची मार्गदर्शन तत्त्वे.
तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे? तर मित्रांनो, ही क्वेश्चन पेपर ASO 2012 आहे. तर तेव्हा 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते. आणि सध्या किती आहे? तर सध्या 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते? तर ए आहे समाजवादी, बी धर्मनिरपेक्ष, सी सार्वभौम, डी लोकशाही, ई गणराज्य, एफ न्याय, जी स्वातंत्र्य, एच समानता, आय बंधुता आणि जे आहे एकात्मता. तर मित्रांनो, भारतीय संविधानाच्या उद्देशिके पत्रिकेमध्ये आधी कोणते शब्द समाविष्ट होते आणि नंतर कोणते शब्द ॲड केले आहे? तर सार्वभौम, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे शब्द आधीपासूनच संविधानामध्ये आहे. संविधान जेव्हा तयार केलं तेव्हा ते शब्द ॲड केलेले होते. त्यानंतर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द घटनादुरुस्ती करून ॲड करण्यात आलेले आहे. तर याचे आन्सर कोणता आहे? तर ऑप्शन फर्स्ट ए, बी आणि जे.